अबकडा वर्गीकरणाचा अहवाल हा आता समितीनं राज्य सरकारला दिलाय। तो राज्य सरकारनं स्वीकारल्यामुळे आता अबकड या वर्गीकरणाचा मार्ग मोकळा आहे। यामुळे नांदेडच्या मुखेडमध्ये राज्य शासनाचे आभार व्यक्त होत आहेत। अण्णाभाऊ साठेंच्या लहुजींच्या बाबतीमध्ये त्यांचं एकूणच शब्द जे आहेत, वाईट शब्द आम्ही पाहिले। आम्हाला वाईट वाटलं की आजपर्यंत आम्ही कुठल्या चळवळीत काम करत होतो, नेमकं आमचं कोण, आमचा भाऊ कोण आणि दुश्मन कोण याची ओळख आम्हाला या आंदोलनाच्या माध्यमातून झाली। आणि आता आजच्या घडीला या महाराष्ट्रामध्ये मातंग आणि इतर उपेक्षित जात समूह ऍक्टिव्ह झालेला आहे, तो या चळवळीमध्ये सक्रिय झालेला आहे आणि त्याला कळतंय की नेमकं आमचं दुखणं काय आहे। आणि त्यामुळे शासनानं माननीय मुख्यमंत्री महोदयांनी याची नोंद घेतलेली आहे आणि अंतिम टप्प्यात वर्गवारीचा लढा आहे आणि तो होईल, यासाठी हा आमचा मोर्चा आहे। ताडोबा व्याघ्र प्रकल्पामध्ये वन्यजीवांचा थरार आहे। एका रात्रीत 5765 वन्यजीवांची नोंद आहे। प्राणी गणनेत 42 वाघ, 13 बिबटे नोंदवण्यात आले आहेत। टोटल 42 टायगर आणि 13 लेपर्ड त्यामध्ये सायटिंग झालेलं होतं। आणि यामध्ये आपण पाहिलं तसं मोर दॅन 1500 स्पॉटेड डिअर होतं। अराउंड 500 जे आहे ना ते गव्हाचे त्यामध्ये सायटिंग झालेली होतं। 3 ते 4 दरम्यान सांबारचे सायटिंग झालेले होते आणि बऱ्यापैकी प्राण्यांचं स्पॉटिंग झालेलं होतं। अश्लील ऑडिओ क्लिप पाठवत महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल आहे। कोल्हापूरमधल्या इचलकरंजीमधली ही घटना आहे। घरात घुसून महिलेसोबत गैरवर्तन करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय। वर्ध्यामध्ये बोगस खत जप्त करण्यात आलंय। कृषी विभागानं ही कारवाई केली आहे। 3 गोदामावर कृषी विभागानं धडक कारवाई केली। पथकामार्फत गुप्त माहितीच्या अनुषंगाने ही कारवाई करण्यात आली होती, ज्यामध्ये जे खत आपल्याला सापडलेलं होतं, एकूण 5 प्रकारचे खत होतं। त्याच्यामध्ये FCA 1985 नुसार जे कंपोजिशन बॅगवर प्रिंट करायला पाहिजे होतं किंवा जे वजन असतं ते प्रिंट करायला पाहिजे होतं, याच्यात कुठेतरी विसंगती आढळली होती। त्यामुळे याच्यावर प्रथमदर्शनी कायदेशीर कारवाई करण्यात येईल। शेतकऱ्यांना कुठेतरी दिलासा मिळावा, शेतकऱ्यांना त्या ठिकाणी बोगस बियाणं मिळू नये किंवा त्या ठिकाणी डुप्लिकेट खतं मिळू नये या संदर्भामध्ये कडक कारवाई करण्याच्या संदर्भामध्ये सूचना करण्यात आल्या होत्या। त्या सूचनेचं पालन करून या ठिकाणी इंजाळा असेल, या ठिकाणी नाचनगाव असेल, या ठिकाणी दुकानदारांच्या असणाऱ्या गोडाऊनवर छापे टाकण्यात आले आणि त्या ठिकाणी जे डुप्लिकेट खत होतं, जे रेती मिश्रित खत होतं, त्याच्या 723 बॅग पकडण्यात आल्या। आणि एक प्रकारचा धाक या ठिकाणी निर्माण झाला आहे की अशा प्रकारे शेतकऱ्यांची फसवणूक करण्याचं काम जर कोणी करत असेल तर भविष्यात त्याला कधीही माफ होणार नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।